Dear students, welcome in the bridge course of the class 10th. Competency Learning Outcome Statement 10. Activity number 2. This activity is about learning new constructions through reading. आपण जेव्हा ऍक्टिव्हिटी 1 समजून घेतली तेव्हा याचा अर्थ पाहिलेला होता की वाचनाच्या माध्यमातून वाक्यरचना समजून घेणे असा थोडक्यामध्ये त्याचा अर्थ होतो. आता इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स फॅसिलिटेटर्स. Introduce the activity in simple language. Tell the importance of the activity. Encourage the learners. Ask the learners to identify new construction through reading. हे टीचर्स साठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. Now let the next instructions for student. Read the passage carefully. Participate actively. Take help of your parents, teachers and friends. आता जे इन्स्ट्रक्शन स्टुडंट्ससाठी आहेत त्या इथे बघू आपण. काय करायचे स्टुडंट्सनी तर पॅसेज काळजीपूर्वकपणे वाचायचा आहे, कृतीशील असा सहभाग घ्यायचा आहे त्या ऍक्टिव्हिटी किंवा जे काही आपण डिस्कशन वगैरे करणार आहात त्यामध्ये. टेक हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स, टीचर, फ्रेंड्स आणि सोडवण्यासाठी त्या टीचर्सची किंवा पॅरेंट्सची मदत घ्यायची. आता बघा लर्निंग ऍक्टिव्हिटी. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली and do as directed. First बघा, where did you find it? Number 2, these birds and leaves are called flushes. Number 3, oh my poor Methodil, how you have changed. Number 4, fetch the merchants at once. Number 5, the wall was so broad that people could stand and walk on it. Number 6, Trojans could not force them to sail away. आता इथे आपल्याला किती सेंटेन्सेस दिलेले आहेत? 6 सेंटेन्सेस दिलेत आणि त्यांनी आपल्याला 6 इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यानुसार आपल्याला करायचं आहे. इथे तर बघा नंबर 1, आयडेंटिफाय अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स अँड राईट. म्हणजे या दिलेल्या वरच्या वाक्यातून इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचे. नंबर 2 बघा, आयडेंटिफाय अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स अँड राईट. म्हणजे दिलेल्या वरील वाक्यामध्ये उद्गारवाचक वाक्य कोणते आहे ते आपण ओळखायचे आणि लिहायचे. नंबर 3, आयडेंटिफाय अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स अँड राईट. आता वरच्या दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य कोणतं आहे ते शोधायचं आहे, ओळखायचं आहे आणि ते लिहायचे. नंबर 4, आयडेंटिफाय अँड असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्सेस अँड राईट. म्हणजे वरील दिलेल्या वाक्यामधून विधानात्मक वाक्य तुम्हाला शोधायचंय, ओळखायचंय आणि ते लिहायचे. नंबर 5, आयडेंटिफाय अ सेंटेन्स इन विच वी फाइंड अन इन्फिनिटिव्ह. म्हणजे वरील दिलेल्या वाक्यामध्ये ज्या वाक्यात इन्फिनिटिव्ह वापरलंय ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि नंबर 6, आयडेंटिफाय अ सेंटेन्स इन विच वी फाइंड मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. आणि वरील दिलेल्या वाक्यामध्ये कोणत्या वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे ते वाक्य ओळखायचं आहे. म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांनो इथे लक्षात आलं असेल की त्याने 6 सेंटेन्सेस दिलेत आणि 6 इन्स्ट्रक्शन दिलेत डू ॲज डायरेक्टेड साठी. तर मी तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी नंबर 1 काल सांगितली होती त्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याबद्दल माहिती दिली होती आणि त्याचप्रमाणे इन्फिनिटिव्ह सुद्धा कसं ओळखायचं हे सांगितलेलं आहे. आता आपण राहिलेले जे वाक्य आहेत इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह, असर्टिव्ह हे जे आहेत हे आपण समजून घेऊ, त्याचं स्ट्रक्चर समजून घेऊ आणि मग त्यानंतर आपण ही थोडक्यामध्ये जी इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती कंप्लीट करूया. विद्यार्थ्यांनो प्रथम आपण वाक्यांचे जे 4 प्रकार आहेत ते आपण इथे समजून घेऊया. बघा पहिला जो प्रकार आहे त्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. असर्टिव्ह सेंटेन्सला आपण मराठीमध्ये विधानात्मक वाक्य असे म्हणतो आणि त्यालाच दुसरे 2 शब्द इंग्लिशमध्ये आहेत डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आणि स्टेटमेंट.
सेकंड बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. त्यानंतर थर्ड, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आणि नंबर 4, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आता आपण प्रत्येक वाक्य आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे वाक्य आहेत ते समजून घेऊया. फर्स्ट बघा, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच ॲसेरेटिव्ह सेंटेन्सेस. इथे फर्स्ट नंबरला ॲसेरेटिव्ह लिहिले आणि इथे फर्स्ट नंबरला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काहीतरी वेगळं आहे असं समजू नका. डिक्लेरेटिव्हलाच आणखीन 2 वेगळे शब्द मी सांगितले, ते म्हणजे स्टेटमेंट किंवा ॲसेरेटिव्ह सेंटेन्स. आता इथे बघा, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मेक अ स्टेटमेंट. म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स काय करतं, वाक्य बनवतं. आणि ते वाक्य काय करतं आपल्याला, की टेल अस समथिंग, काहीतरी त्या वाक्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न होतो. दे गिव्ह अस इन्फॉर्मेशन किंवा एखादी माहिती दिली जाते. आणि नॉर्मली त्या वाक्याचा जो शेवट होतो तो फुल स्टॉपने होतो. आता इथे या वाक्याची ॲसेरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस जे असतात त्यांचं वर्ड ऑर्डर कसं आहे किंवा स्ट्रक्चर कसं आहे, तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब. म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट येतो, नंतर व्हर्ब, आणि नंतर काय ऑब्जेक्ट असेल, कॉम्प्लिमेंट असेल, ते राहिलेला भाग वाक्याचा. पण म्हणजे बेस ऑर्डर काय आहे, तर सब्जेक्ट प्लस वर्ब. फॉर एक्झाम्पल सांगितलं बघा, आय लाईक कॉफी. आता इथे आय सब्जेक्ट आहे, लाईक वर्ब आहे, बरोबर. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या वाक्यामध्ये असतो, त्याला आपण साधं वाक्य म्हणू आपण त्याला. नेक्स्ट बघा, सेकंड आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. याला आपण मराठीत काय म्हणतो, प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे यामध्ये काहीतरी प्रश्न विचारलेला असतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आस्क अ क्वेश्चन. दे आस्क समथिंग, दे वॉन्ट इन्फॉर्मेशन. त्यांना ज्याची माहिती हवी आहे त्याबद्दल प्रश्न विचारलेला असतो. दे ऑलवेज एंड विथ क्वेश्चन मार्क. आणि ते नेहमी प्रश्नार्थक जे चिन्ह आहे त्यानेच त्याचा वाक्याचा शेवट होतो. आता इथे वर्ड ऑर्डर बघू आपण. त्या इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असतं, सुरुवातीला WH वर्ड असतो, त्यानंतर ऑक्झिलरी असतो, त्यानंतर सब्जेक्ट आणि वर्ब. म्हणजे आपली इंटरोगेटिव्ह सेंटेन्सची वर्ड ऑर्डर कशी होईल, WH वर्ड प्लस ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. आता इथे बघा, वाय हा शब्द आहे WH वर्ड, ऑक्झिलरी इथे डीड आहे, सब्जेक्ट यू आहे, आणि परत मेन वर्ब आहे गो. म्हणजे अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन त्याचं असतं. आणि शेवटी मात्र प्रश्नार्थक चिन्ह असतं. या प्रश्नार्थक चिन्हावरून आपल्याला समजतं की हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यानंतर बघा, थर्ड, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, तर यामध्ये आज्ञा दिलेली असते. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस गिव्हज अ कमांड. आज्ञा किंवा विनंती दिलेली असते. दे टेल अस टू डू समथिंग. आपल्याला काहीतरी करायला सांगतात त्याच्यामध्ये. दे एंड विथ फुल स्टॉप. आणि हे वाक्य सुद्धा जसं आपलं ॲसेरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स फुल स्टॉपनी संपतं, तसंच हे वाक्य म्हणजे वाक्यानंतर शेवट फुल स्टॉप येतो, त्याचप्रमाणे या वाक्यामध्ये शेवटी फुल स्टॉप असतो. पण ॲसेरेटिव्ह आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये एक मुख्य बदल आहे. या वाक्याची सुरुवात म्हणजेच ॲसेरेटिव्ह वाक्याची सुरुवात सब्जेक्टनी होते आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात जी आहे ती बेस वर्बनी होते. म्हणजे बेस वर्ब सुरुवातीला येतो आणि नंतर सब्जेक्ट येतो. फॉर एक्झाम्पल, गिव्ह हर कॉफी, म्हणजे गिव्ह हा झाला बेस वर्ब. आता इथे थोडक्यामध्ये म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की बेस वर्ब स्टॉप, म्हणजे इथे सब्जेक्ट यू हा गृहीत धरलेला असतो. आपण लिहित नसलो तरी सुद्धा यू हा सब्जेक्ट इथे गृहीत धरलेला असतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये. आणि जनरली वर्ब, बेस वर्ब पासून या वाक्याची सुरुवात झालेली असते, हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघा, नंबर 4, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. मग उद्गारवाचक वाक्यामध्ये की आपली स्ट्रॉंग फिलिंग जी आहे, स्ट्रॉंग इमोशन जी आहे ती एक्सप्रेस केलेली असते. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन्स. किंवा आपल्या मनामध्ये एखादी सरप्राईजची भावना असेल, की सॅड असेल, हॅपीनेस असेल, ते जे जे एक्सक्लेमेशन असेल ते तिथे सडनली एक्सप्रेस केलेलं असतं. दे ऑलवेज एंड विथ अन एक्सक्लेमेटरी मार्क. ते कशाने नेहमी त्या वाक्याचा शेवट कशाने होतो, तर एक्सक्लेमेटरी मार्क शेवटी येतो. आता वर्ड ऑर्डर बघा. वर्ड ऑर्डर मध्ये WH वर्ड, व्हॉट, ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. म्हणजे याची वर्ड ऑर्डर व्हॉट प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. एक वाक्य पाहूया बघा. व्हॉट अँड एक्साइटिंग मूवी इट वॉज. आता व्हॉट WH वर्ड आलेलाच आहे. आता एक्साइटिंग हे ॲडजेक्टिव्ह आहे, नाउन म्हणून मूवी आलंय, सब्जेक्ट म्हणून इथे
इट आले आणि वर्ब म्हणजे वॉज. अशा प्रकारे ह्याची वर्ड ऑर्डर असते आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला असतो. म्हणजे तुम्हाला ठळक जर सांगायचे झाले वैशिष्ट्य तर ॲसरेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या पुढे सुद्धा शेवटी फुलस्टॉप असतो, पण त्या वाक्याची सुरुवात बेस वर्बनी झालेली असते. आणि एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्समध्ये मात्र शेवटी वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असतो. म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात टाइप्स ऑफ सेंटेन्सेस इथे समजले आहेत. आता आपण जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे लर्निंग ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये वाक्य शोधून काढूया, आन्सर्स पाहूया ते. Let's see the learning activity with answers. Number 1. Identify an interrogative sentence from the above sentences and write. म्हणजे वरील वाक्यामध्ये आपल्याला प्रश्नार्थक वाक्य ओळखायचं आहे. तिथे वाक्य कोणतं दिलेलं आहे? Where did you find it? शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे, याच्यावरून आपण ते ओळखलं. नंबर 2. Identify an exclamatory sentence from the above sentences and write. आता दिलेल्या वरील वाक्यामधून तुम्ही उद्गारवाचक वाक्य ओळखा आणि ते लिहा असं दिलेलं आहे. मग उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय? तर आपण सडन फिलिंग्स आपली व्यक्त केलेली असते. इथे ओ माय पुअर मेथडील हाऊ यू हॅव चेंज, म्हणजे तू माझी बिचारी मेथडील तू किती बदलली आहेस, असं एक फिलिंग्स तिथे व्यक्त केलेला आहे आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे, म्हणून हे वाक्य काय झालं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. नंबर 3 बघा. आयडेंटिफाय an imperative sentence from the above sentences and write. आता काय करायचं आपल्याला? वरील वाक्यामधून आज्ञार्थी वाक्य शोधायचे आणि ओळखायचे आणि ते लिहायचे. आता इथे बघा, आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? तर बेस वर्ब क्रियापदाने सुरुवात झालेले वाक्य. तिथे क्रियापद असतं, पण ते यू तिथे आपण क्रियापद गृहीत धरतो, तिथे लिहिलेलं नसतं. आता इथे बघा आन्सर कोणतं येईल? फेच द मर्चंट्स ॲट वन्स, हे त्याचं आन्सर आहे. शेवटी इथे सुद्धा फुलस्टॉपच असतो, पण क्रियापदाने सुरुवात झालेली असते वाक्याची. त्यानंतर नंबर 4 बघा. आयडेंटिफाय अन असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्सेस अँड राईट. तर दिलेल्या वाक्यामधून, वरील वाक्यामधून असर्टिव्ह म्हणजेच विधानात्मक वाक्य तुम्हाला ओळखायचं आणि ते लिहायचे. बघा, दीज बर्ड्स अँड लीव्स आर कॉल्ड फिशेस, हे ते वाक्य आहे. किंवा एस अधिक व्ही अधिक ओ असं साधी त्याची स्ट्रक्चर असते. त्यानंतर बघा नंबर 5. आयडेंटिफाय a sentence in which we find an infinitive. इन्फिनिटिव्ह म्हणून कशाचा वापर करतो आपण? टूचा, पण त्याच्या पुढे बेस वर्ब असला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. टू सेल हे इन्फिनिटिव्ह या वाक्यामध्ये आहे. आता नेक्स्ट बघा, नंबर 6. आयडेंटिफाय अ सेंटेन्स इन विच वी फाइंड मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. तर काल जी वर्कशीट घेतली त्याच्यामध्ये मी तुम्हाला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज बद्दल माहिती दिलेली आहे. इथे बघा काय सांगितलंय? द वॉल वॉज ब्रॉड, हे जे आहे तो मेन क्लॉज झाला, म्हणजे हा इंडिपेंडंट क्लॉज आहे, अर्थपूर्ण आहे. द वॉल वॉज ब्रॉड, ती कशी होती? रुंद होती. भिंत कशी होती? रुंद होती. म्हणजे ह्या वाक्याला अर्थ लागतो. दॅट पीपल कुड स्टँड अँड वॉक ऑन इट, की ज्याच्यावर लोक उभे राहू शकत होते आणि चालू शकत होते. आता हे जे आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे दॅट, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी होते आणि हा जो क्लॉज असतो तो इंडिपेंडंट असतो. तो क्लॉज पहिल्या क्लॉजवर म्हणजे मेन क्लॉजवर डिपेंड असतो, म्हणून त्याला इंडिपेंडंट क्लॉज म्हणतात. दॅट पीपल कुड स्टँड अँड वॉक ऑन इट हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. Now let's see solved activity demo. Facilitator shows a demo of the activity. Number 1. The whole Greek army entered the sleeping city. Answer. This is an assertive sentence. हे आपल्याला लगेच लक्षात आलं की हे जे वाक्य आहे ते साधं वाक्य आहे, कारण वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे आणि वाक्याची जी वर्ड ऑर्डर आहे ती कशी आहे? एस अधिक व्ही अधिक ओ. नंबर 2. दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. यामध्ये बघा, वी फाइंड अन इन्फिनिटिव्ह टू से इन दिस सेंटेन्स. का मी इन्फिनिटिव्ह म्हणून म्हणजे काय सांगितलं? तर इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आणि त्याच्या पुढे नेहमी वाक्याचं पहिलं क्रियापद बेस वर्ब असतो, म्हणून हा टू से इथे इन्फिनिटिव्ह त्याने दिलेला आहे. आता प्रॅक्टिस साठी बघू. फॅसिलिटेटर्स गिव्स मेनी सेंटेन्सेस टू अंडरस्टँड न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग
लर्नर्स हॅव टू आयडेंटिफाय डिफरंट टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. तर इथे बघा एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी, रिइन्फोर्समेंट मध्ये सुद्धा त्यांनी थोडेसे 4 सेंटेन्सेस त्यांनी दिलेले आहेत आपल्याला इथे. रीड द सेंटेन्सेस अँड डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट बघा, थ्रो द बीट्स आउट ऑफ दिस विंडो. आता या वाक्याची सुरुवात कशाने सुरुवात झालेली आहे तर व्हर्बनी, थ्रो म्हणजे फेकणे. नंतर बघा सेकंड, ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12 म्हणजे तो 12 वर्षाचा असल्यापासून त्यांनी पेंटिंग करण्यासाठी सुरुवात केली होती. नंबर 3 बघा, ही स्माइल्ड ॲट मार्गी अँड गेव हर अन ॲपल. 4 बघा, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एक एक मनुष्य टीचर कसा काय होऊ शकतो असं त्याचा अर्थ आहे. आता इथे बघा प्रश्न दिलेला आहे. आता इथे त्यांनी डू ॲज डायरेक्टेड मध्ये आपल्याला 4 इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा. फाइंड अँड राईट अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्स. वरील वाक्यामधून आपल्याला प्रश्नार्थक वाक्य कोणते ते शोधायचंय. फाइंड अँड राईट अँड असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्सेस. त्यामध्ये विधानात्मक वाक्य कोणते ते शोधायचे. फाइंड अँड राईट अ कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स कोणते वाक्य आहे ते शोधून लिहायचंय. आणि नंबर 4, फाइंड अँड राईट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्सेस. मग त्याच्यामध्ये आज्ञार्थी वाक्य कोणतं आहे ते लिहायचंय. आता इथे कंपाऊंड सेंटेन्स हा फक्त वेगळा प्रकार आलाय. तर ह्या कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय किंवा कंपाऊंड सेंटेन्स अर्थ मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. कंपाऊंड म्हणजे 2 वाक्य किंवा 2 क्लॉजेस एकत्र कंजंक्शननी जोडलेले असतात. बट, अँड, दॅट, त्याला म्हणायचं आपण कंपाऊंड सेंटेन्स. आता इथे आपण आन्सर्स पाहूया थोडक्यामध्ये. See the answers of extension activity, parallel activity. Throw the beads out of this window, imperative sentence. Number 2, he began to paint from the age of 12, assertive sentence. Number 3, he smiled at Margie and gave her an apple, compound sentence. म्हणजे दोन इथे बघा, he smiled at Margie एक आणि gave her an apple असे थोडक्यामध्ये 2 क्लॉजेस इथे जोडलेले आहेत अँडनी, त्याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्स. आता इथे बघा, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, इथे प्रश्नार्थक चिन्ह दिले म्हणून हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. Now let's see evaluation. First, identify and write simple, complex, compound sentences from the course book. And number 2, make a list of the infinitives. 9वीच्या कोर्स बुक मध्ये तुम्ही सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड सेंटेन्सेस आता जो लेसन आपण मार्गीचा पाहिला त्यामध्ये तुम्ही शोधू शकता. त्यामध्ये इन्फिनिटिव्स पण बरेच दिलेले आहेत. आता इथे बघा, माय टेक अवे टुडे आय लर्न. काय शिकलो मी किंवा काय शिकले मी आज. टू आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्याचं मी इथे शिकले. टू अंडरलाईन द इन्फिनिटिव्स, अंडरलाईन शोधून त्याला इन्फिनिटिव्ह शोधून त्याला अंडरलाईन करायचं शिकले. आणि टू आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणि वेगवेगळे वाक्याचे प्रकार कोणते आहेत ते ओळखणे मी इथे ही ऍक्टिव्हिटी म्हणजे समजून घेतल्यानंतर शिकले असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण लर्निंग आउटकम स्टेटमेंट 10 मधली जी ऍक्टिव्हिटी 2 आहे ती इथे कंप्लीट केलेली आहे.